संतोष देशमुखांचा तपास कोणत्या दिशेनं या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। आपण जर यातील काही घटना ऐकल्या तर आपलं डोकं काही क्षणासाठी काम करायचं बंद करेल, कारण हा प्रसंगच अशा प्रकारचा आहे की आपण कल्पना करू शकत नाही की पोलीस कुठल्या दिशेनं जात आहेत ते। या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, खंडणी प्रकरणातील आणि मकोका प्रकरणातील वाल्मिक कराड आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे, कारण या विष्णू चाटेला धनंजय देशमुखांनी 30 पेक्षा जास्त फोन त्यावेळेस केलेले आहेत की माझा भाऊ कधी येणार, ते सांगतात अर्ध्या तासात येणार आहे। म्हणजे त्याला माहीत होतं कुठं काय चाललंय, सगळं माहीत होतं आणि त्याचा फोन आता त्यानं नाशिकमध्ये कुठेतरी फेकून दिलेला आहे, तपासाचा पुरावा नष्ट केलेला। तर हा विष्णू चाटेच्या अत्यंत जवळचा व्यक्ती कोण आहे, कारण त्याचीच गाडी घेऊन पोलीस महाराष्ट्रभर फिरले, एवढ्यावरच थांबलं नाही, त्याचीच गाडी घेऊन पोलीस दुसऱ्या राज्यात गेले। बरं, फक्त पोलीस त्याची गाडीच घेऊन घेतली एवढ्यावरच थांबले नाही, तर त्याला देखील सोबत घेतले। मग त्याच्याकडे अशी काय कला आहे, त्याच्याकडे अशी कोणती जादू आहे, त्याच्याकडे अशी कोणती यंत्रणा आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत। कारण ही घटनाच अशी गंभीर आहे, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही। ज्यावेळेस संतोष देशमुखांचा खून करण्यात आला, मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला आणि तिथं आंदोलन सुरू झालं, त्यावेळेस रास्ता रोको करण्यात आला, तर पोलिसांना इकडे यायला संधी नव्हती असं या व्यक्तीचं म्हणणं आहे। ज्या व्यक्तीची गाडी, त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की पोलिसांना तिकडे म्हणजे अलीकडे त्या पोलिसांच्या गाड्या अडकल्या होत्या आणि म्हणून पलीकडच्या साईडला असलेली त्याची गाडी पोलिसांनी मागितली असं तो म्हणतोय। LCBच्या अधिकाऱ्यांनी त्याला फोन केले। मग असा तो कुठला व्यक्ती असावा की त्याचं एवढं प्रस्त आहे आणि पोलीस त्याची गाडी मागवतात। बरं ठीक आहे, तिथं जायला एकच रस्ता आहे का, तिथं जायला अनेक रस्ते आहेत, मग याचीच गाडी का सापडली आणि हाच का सापडला, तर हा गंभीर प्रकार या ठिकाणी आहे, डोकं चक्रावणारा हा प्रसंग या ठिकाणी आहे। कारण या प्रकरणामध्ये घटनाच अशा घडलेल्या आहेत आणि हा आरोपी पोलिसांना म्हणजे पोलिसांशी दोस्ती करतोय। हा आरोपी वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये जाऊन भेटतोय। आरोपी म्हणता येणार नाही, परंतु आरोपीचा मित्र आहे आणि खरं पाहिलं तर तो सह आरोपी असायला हवा अशी अनेकांची मागणी आहे। धनंजय देशमुखांची मागणी आहे, अंजली ते दमाणिया म्हणतात, सुरेशांना धस म्हणतात आणि तिथला कॉमन मॅन सुद्धा म्हणतो ह्या सह आरोपी असला पाहिजे। तर हा व्यक्ती तिथं पोलीस कोठडीमध्ये जाऊन वाल्मिक कराडची भेट घेतो, धनंजय देशमुखांना धमकी देतो। हाच व्यक्ती गेवराईमध्ये विष्णू चाटे PCR मध्ये असताना पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेला असतो। गेवराईमध्ये त्या कापड दुकानात जाऊन ब्लँकेट खरेदी करतो आणि विष्णू चाटेला पुरवतो। हाच व्यक्ती त्या ठिकाणी आरोपींना ज्यावेळेस कोर्टामध्ये आणलं जातं त्यावेळेस पाण्याच्या बॉटल देतो। म्हणजे पहा किती हे कनेक्शन एक आहे आणि त्याचीच गाडी आणि त्यालाच घेऊन आरोपीला पकडायला, म्हणजे आरोपीला पकडायचंय का पळायला मदत करायची असा प्रश्न या निमित्तानं समोर येतो। आणि तसे तर अनेक प्रसंग आहेत, पण आपण आज एकाच व्यक्तीवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर पोलीस दलाकडे गाड्या नाहीत का, तर भरपूर गाड्या आहेत किंवा इतर पोलीस स्टेशनची ते मदत घेऊ शकतात, कारण गाड्याचाच प्रश्न आला तर। बरं, रास्ता रोकोचा ज्यावेळेस मस्साजोगला सुरू होता त्यावेळेला थोड्या वेळापुरती गाडी घेतली तेही मान्य केलं असतं, परंतु त्याची गाडी अनेक दिवस चालली, 10,300 किलोमीटर चालली आणि तो एक पत्र दाखवत आहे टोल नाक्यासाठी, याच्यासाठी पोलिसांनी त्याला दिलेलं। म्हणजे हा एक गंभीर प्रकार या ठिकाणी म्हणता येईल की त्याचीच गाडी का वापरली आणि मग हा व्यक्ती नेमका कोण आहे, तो तपास यंत्रणेचा भाग आहे का, तो पोलीस दलातील कर्मचारी आहे का, तो तर आरोपींना मदत करणार आहे। मग मयत संतोष देशमुख यांच्या आरोपींना तो कसा पकडून देऊ शकतो, म्हणजे असे अनेक प्रश्न या निमित्तानं सुरू होतात। हा व्यक्ती आहे कोरेगावचा बालाजी तांदळे, केस तालुक्यातील मस्साजोगच्या जवळच त्याचं गाव आहे आणि CID कोठडीत तो वाल्मिकला भेटायला जातो आणि तिथं धनंजय देशमुखांना धमकावतो, कापड दुकानात ब्लँकेट खरेदी करतो आणि विष्णू चाटेला ते पुरवतो। ब्लँकेट खरेदी करण्याचे गेवराईचे फोटो व्हायरल झालेले आहेत।
इतक्यावर थांबत नाही तर न्यायालयाच्या आवारात पाणी बॉटल देखील आरोपीला पुरवतो आणि केजच्या कारेगावचा हा सरपंच बालाजी तांदळे. एका फुटेजमध्ये सुद्धा तो स्पष्ट दिसतोय. हे फुटेज आहे विष्णू चाटेच्या ऑफिसचं. तिथं वाल्मिक कराड या गुन्ह्यातले जवळपास सगळे आरोपी तिथं आहेत, अगदी PSI राजेश पाटीलसह, आणि त्यात सुद्धा बालाजी तांदळे स्पष्ट दिसतोय. आणि धनंजय देशमुखाचं असं मत आहे की 6 डिसेंबरला ज्यावेळेस आवादा कंपनीमध्ये दलित वॉचमनला मारहाण आणि शिवीगाळ झाली त्यावेळेस सुद्धा बालाजी तांदळे तिथं होता आणि त्यानं आरोपीचे जामीन सुद्धा घेतलेत असं या ठिकाणी धनंजय देशमुख म्हणतात. तो विष्णू चाटेला नेहमी बोलायचा. आणि बालाजी तांदळे स्पष्टीकरण देतो की संतोष देशमुखाच्या हत्येनंतर रस्ता रोको झाला आणि त्यांच्या पत्या गाड्या पलीकडे येऊ शकत नव्हत्या म्हणून पोलिसांनी माझी गाडी बोलावून घेतली. पण प्रश्न फक्त इतक्यावरच थांबत नाही, तर खरा प्रश्न इथून पुढे सुरू होतो की पोलिसांना त्याचीच गाडी का सापडली. तो म्हणतो पोलिसांना विचारा मग ते काय आहे तर पत्रकार. तर तो स्पष्ट बोलतो की LCBचे अधिकारी निकनूरचे API गोसावी साहेब आणि भागवत शेलार यांनी आम्ही मिळून वाशीला गेलो आणि माझी गाडी 10,300 किलोमीटर प्रवास केला आहे. आम्ही 2 वेळा कर्नाटकात गेलो. पहा, ही गंभीर मुद्दा आहे. आम्ही 2 वेळा कर्नाटकात गेलो. आम्ही म्हणजे कोण? पोलीस आणि तो. आणि मुंबईत 7 ते 8 फेऱ्या झाल्यात, पुण्यात 6-7 फेऱ्या झाल्यात. म्हणजे पहा पोलिसांबरोबर किती फिरलाय तो लातूरलाही गेलेला आहे, जालन्याला गेला आहे, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी तो पोलिसांबरोबर कशाला गेलाय? आरोपीला पकडायला. आणि कर्नाटकात तर तो पोलिसांसोबत 9 दिवस मुक्कामाला होता हे आरोपी शोधायला. अंजलीताई दमाणे यांचं म्हणणं याला सहआरोपी केलं पाहिजे, का करत नाही, याच्यावर कोणाचा दबाव हे कळायला मार्ग नाही. सुरेश देश म्हणतात हा तात्या विंचूचा का माऊस भाऊ काय कोण आहे. म्हणजे हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत की पोलीस कुठल्या दिशेनं चाललेत हे तपासात, आणि खरंच संतोष अण्णांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का असं जर असेल तर.